तर आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। तर जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोधकांचा विरोध, विरोधकांनी आधी विधेयक वाचावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाण। एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात। नाशिकमधील पदाधिकारी उमेदवार देवाभाऊ आगमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोल। ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालय मातोश्रीतून चालायचं, सामनातील टीकेवर रामदास कदमांचं संजय राऊतांना उत्तर। तर उद्धव ठाकरे मोदींचे बूट चाटायला गेले होते का? एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर रामदास कदमांचा सवाल। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तरच राज्याला नवीन दिशा मिळेल, तरच फडणवीस आणि शिंदेंबरोबरच्या भेटीवरती राज ठाकरे संभ्रम दूर करतील। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका। दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। कोणताही अजेंडा असो किंवा नसो, दोन भाऊ एकत्र येणं कुटुंबासाठी चांगलं असंही वक्तव्य। राज्यात तिसरी भाषा अनिवार्य करा, शासन निर्णय पुन्हा लागू करा। ठाकरे बंधूंविरोधात पुढील आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार, सदावर्तेंचा इशारा। तर हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरेंना दोपरका सामना बंद करावा, सदावर्तेंची मागणी। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांशी करायची आहे, सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाण। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत, मुंबईला दिल्लीच्या वाटेवरच पाय पुसणं केले। काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाण। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार, उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य, मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त।